121 रुपये दाखवली आकुर्डीची. एक भैया होतं भाईकांड, त्या मायाला ती गाडीत बसलं. मी काय बोललो नाही, मीटर टाकलं त्याला, म्हणलं होतील 10-5-10 रुपये एक्स्ट्रा. त्या हिशोबाने त्याला आणलं, त्याला तर 80 रुपये दाखवले होते. त्याचं प्रमोशन असेल काय, पण 81 रुपये दाखवले काहीतरी. त्याला आणलं, गाडीत पुडी खाल्ली. त्याला म्हणलं पुडी खाऊ नको, गाडी असं खालीच बसलं पुडी. त्याला म्हणलं पुडी खाऊ नको, गाडीत चुकल्या पूर्ण गाडीवर जातो. नहीं मैं अच्छे तरह देखता हूँ गाड़ी, पीछे गाड़ी देखता हूँ, ऐसा करता हूँ वैसा करता हूँ असं म्हणत आलं इथं. जवळजवळ आले मित्रांनो, त्याला आली शिक की असं मोठ्याने शिकलं की गाडी सगळे थुकलं ते. जिथं की माझ्या पाठीमागचं सीट आहे, सीटावर पूर्ण थुकलं ते. शिक आल्यामुळे सगळं निघलं त्याचं. असं वाटत होतं त्याला डायरेक्ट मारावं आता उतरून. त्याला काही जास्त बोललो नाही. त्याला म्हटलं काय असेल ते माझ्या वॉशिंगच्या गाडीचे 200 रुपये दे आणि हे 120 असे मिळून 300 रुपये दे आणि उतर म्हणलं. काय तर सोडित नाही म्हणलं तुला त्याशिवाय. 300 रुपये घेतलेच त्याकडून मी. एक तर बसताना सांगितले पुरी खाऊ नको, पुरी खाऊन चुकले माझी लक्ष्मी आहे ती. एक मित्र भेटला होता, तो माहित होता तो रोज डबाच घेऊन जातो, बाहेर तिकडेच जेवतोय गाडीमध्ये, काही लाज वगैरे काय वाटत नाही का. मी म्हटलं आपलं तर जाऊ दे म्हटलं, गाडीत मी तर मस्त गाडीत झाडाखाली गाडी लावून मस्त गाडी जेवतोय, लाज वाटायचा काय विषय नाही त्यात. आणि IT पार्क वाले पाहिले असतील तुम्ही, बाहेर रोडवर उभा राहून खातात तुपाचा लंच. रोडवर उभा राहून, नाले शेजारी असते, वाहनं येतात जातात फास्ट मध्ये, आणि तरी ते लाजत नाही, तसे उभा राहून खातात, बूट पायात वगैरे सगळं तसलं असतं. मी तर मस्त झाडाखाली जेवून निवांत, घरचा डब्बा प्लस घरचा डब्बा, चपाती भाजी, मस्त मेथीची बायकोने आज मस्त मी तर गाडी जेवतोय आणि ते म्हणतोय काय वाटत नाही का. अरे वा दुनिया. नमस्कार भावांनो, जय शिवराय. कसे आहात सर्वजण. तर बऱ्याच दिवसानंतर मी व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो, आणि आज आहे मित्रांनो शनिवार, तारीख आहे मित्रांनो 14 फेब्रुवारी 2026. तर आपण आहोत मित्रांनो मोशीमध्ये. सकाळचे वाजलेत 8 आणि आजचं अर्निंग कसं होतं ते पाहूया. तर आता जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करूया अर्निंग. कसा अनुभव येतोय, बिल कसं देते, ओला वगैरे बऱ्याच दिवसानंतर आलोय मी. तर ठीक आहे, पाहतो आजचं अर्निंग कसं होत आहे, तुम्हाला दाखवतो. लाईव्ह राहा माझ्यासोबत. तर मित्रांनो बऱ्याच वेळानंतर म्हणजे 1 तासानंतर मोशीमधून आपल्याला बुकिंग वाढली, आळंदी म्हणून आली, आणि आळंदी चाकण रोडची होती मित्रांनो, MIT कॉलेजची. तर मित्रांनो फार डोंगरापाशी होती ती, चाकण घाटापाशी. तर त्यांना ड्रॉप केलं आणि 113 रुपये काहीतरी झाले ओरडा. म्हटलं ठीक आहे, कॅन्सल जर केली तर आपल्याला परत बुकिंग देत नाही, मग आपण जाऊया आळंदी साईडला परत. आणि आपण आहोत मित्रांनो इथं MIT पाशी. तर ठीक आहे, इथून पाहूया आपल्याला कुठली बुकिंग वाजते ते आळंदीतून, आणि आजचं अर्निंग कसं होत आहे ते. तर मित्रांनो 4 वाजत आलेले आहेत आता, आणि मी व्हिडिओ जास्त बनवले नाही, कारण की मला बुकिंगवर बुकिंग भेटत गेल्या आणि टायमिंग भेटलाच नाही. तर मोबाईल पण खूप गरम होत आहे, दुपार झाली त्याच्यामुळे उन्हाने, त्याच्यामुळं काही व्हिडिओ बनवले नाहीत मी. आणि आता आपण आहोत मित्रांनो विश्रांतवाडीमध्ये, आणि आपले झालेले जवळजवळ 500 काहीतरी ओलाला, 500 उबेरला, आणि रॅपिडला काहीतरी 450, असं काहीतरी 1400 आसपास आपलं अर्निंग झालंय. तर मस्त अर्निंग झालं मित्रांनो. आपण आहोत शनिवारवाड्यापाशी, एक 149 रुपयाची बुकिंग घेऊन आलो. ठीक आहे, आपण आहोत शनिवारवाड्यापाशी 8:30 किलोमीटर होते मित्रांनो, आणि पाहूया आपल्याला शनिवारवाड्यावर कुठली बुकिंग वाचते त्याला. तर भावांना आपण तातोडीमध्ये आहोत, आणि आता एक बुकिंग आली होती, जे की लक्ष्मी रोडवर आली होती मित्रांनो. आणि कस्टमरने काय केलं माहिती का, बुकिंग केल्यानंतर मग पिकअप होतं मित्रांनो 8-10 किलोमीटर लक्ष्मी रोडला पिकअप होतं. लक्ष्मी रोडला गेलो, 2-3 मिनिट लागली मला, कारण ट्रॉफिक होतं. तिथे गेल्यावर जवळ गेले, मी समोर पाहतोय तर त्यांनी कॅन्सल मारली, आणि मी त्यांना कॉल केला, म्हणलं मीटरने जावं लागेल. ते म्हटले मीटरने किती होतील, म्हणलं आता 350च्या आसपास तरी होतील. त्यांना दाखवले मित्रांनो 320 रुपये. 100 रुपये मी एक्स्ट्रा सांगितले त्यांना, परंतु थोड्या वेळात त्यांनी 2-3 मिनिटांनी कॅन्सल केली. कॅन्सल केल्यावर मी तिथे गेलो. परत तिथे गेल्यानंतर त्यांना डायरेक्ट बोललो की मीटरने तुम्ही का कॅन्सल केली, म्हणजे मीटरने परवडत नाही. डबल त्यांनी माझ्या एकटा बुक केली, परत दुसरा रिक्षावर आला, मला मीटरने जावं लागेल. ते म्हणले मीटरने नाही, परत त्याने कॅन्सल केली. 2 गाड्या कॅन्सल झाल्या. मी त्यांच्यापाशी गेलो
म्हणलं सर तुम्ही कॅन्सल किती केल्या तरी सर्वजण मीटरने जातात, कारण की हे बिल कमी दाखवतं आणि आमचं ॲक्युरेट जे डिस्टन्स आहे ते 7 रुपये पर किलोमीटर आहे. तर तुम्ही मीटरने चेक करू शकता किती किलोमीटर झाले ते. तर ठीक आहे म्हटले चला मीटरने. परत मलाच त्यांनी मीटरने आणलं, 357 रुपये झाले त्यांचे. तर पाहू तुम्हाला दाखवतो साईडला 357 रुपये झाले. तर कस्टमर असे करतायत, कॅन्सल करतायत. परंतु मित्रांनो मीटरनेच आणा, कारण की आपला लॉस करून घेऊ नका. आणि कस्टमरचा काही दिवसांनी 357च्या जागेवर 400 रुपये दाखवले तर त्यांचे पण वाचू शकतात. बुकिंग आली मित्रांनो तातडीहून 121 रुपये दाखवली आकुर्डीची. एक भैया होतं भायकांड, त्या मायला ती गाडीत बसलं. मी काय बोललो नाही, मीटर टाकलं त्याला, म्हणलं होतील 10-10 रुपये एक्स्ट्रा. या हिशोबाने त्याला आणलं, त्याला तर 80 रुपये दाखवले होते. त्याचं प्रमोशन असेल काय पण 81 रुपये दाखवले काहीतरी. त्याला आणलं, गाडीत पुडी खाल्ली. त्याला म्हणलं पुडी खाऊ नको, गाडी असं खालीच बसलं पुडी. त्याला म्हणलं पुडी खाऊ नको गाडीत, चुकल्या पूर्ण गाडी जातं. नहीं मैं अच्छे तरह देखता हूँ गाड़ी, पीछे गाड़ी देखता हूँ, ऐसा करता हूँ वैसा करता हूँ असं म्हणत आलं इथं. जवळजवळ आले मित्रांनो, त्याला आली शिक की असं मोठ्याने शिकलं की गाडी सगळे थुकलं ते. जिथं की माझ्या पाठीमागचं सीट आहे, सीटावर पूर्ण थुकलं ते. शिक आल्यामुळे सगळं निघलं त्याचं. असं वाटत होतं त्याला डायरेक्ट मारायला आता उतरून. त्याला काही जास्त बोललो नाही, त्याला म्हटलं काय असेल ते माझ्या वॉशिंगच्या गाडीचे 200 रुपये दे आणि हे 120 असे मिळून 300 रुपये दे आणि उतर म्हणलं. काय तर सोडित नाही म्हणलं तो त्याशिवाय. 300 रुपये घेतलेच त्याच्याकडून मी. एक तर बसताना सांगितले पुरी खाऊ नको, पुरी खाऊन चुकले माझी लक्ष्मी आहे. आणि गाडी शिक आली अशी नॉर्मल आली असती ती काहीतरी झालं असतं का. पुडी खाल्ली तोंडातलं सगळं बाहेर. त्यामुळे भायकान जर गाडीत बसलं त्याला पहिली वॉर्निंग द्यायची, गाडी पुडी खाऊ नको, नाहीतर कॅन्सल कर आणि मीटरनेच घेऊन जा. तर मित्रांनो संध्याकाळचे 9 वाजले कामाला घरी. तर आपल्याला तिथून पिंपळे गुरव वाढली होती, अकोर्डीहून 190 रुपये झाली. आणि तिथून परत आपल्याला एक 246 रुपयाची सरळी फाटीची वाढली तनिष पर्लची. तर तनिष पर्ला आलो मित्रांनो, तिथून MT आलो घरी. तर मस्त निघाले मित्रांनो, आज पहिला दिवस होता आणि टोटल पण मस्त झाले आज. तर दाखवतो मी तुम्हाला किती टोटल झाले. आणि व्हिडिओ जर नवीन असाल आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद. गुड नाईट.